In this third session, we are going to talk about some features of PAA. But what is PAA? तुम्ही full form सांगू शकाल PAA चा? Well, remember, it's a Prevention of Atrocities Against SC/ST Act 1989. कोणता ऍक्ट आहे हा? माझ्या मागून म्हणा. Prevention of Atrocities Prevention of Prevention atrocities of atrocities Against SC/ST. सगळ्यांनी म्हणा. against ST. against STSC Act 1989. Act 1989. आता मी तुम्हाला हे का म्हणायला सांगितलं. खूप सिंपल आहे. सकाळच्या झोपेतून जराशी थोडीशी सुटका व्हायला हवी ना आपली. सो मी काल तुम्हाला हे या करेक्ट पार्टचं पिक्चर टाकलं होतं आणि त्याच्यात तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही मला हे समजावणार आहात, बरोबर. सो मला सांगा की PAAचे फीचर्स मधलं मला प्रत्येकाने साधारण एक फीचर सांगा बरं, 1 by 1, एकदम म्हणजे नका सांगू. ओके, सांगा बरं काय फीचर होतं. ओके, तुम्ही कोणीही ते इमेज बघितली नाहीये की नाही पीपल्स? various types of व्हेरी गुड, करेक्ट. अॅट्रॉसिटी काय असतं, कशा प्रकारे अॅट्रॉसिटी अर्थात आपण जे म्हटलं क्रूरता किंवा अत्याचार हे आपण डिफाईन करू शकतो, हे या ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे. ओके, सो दुसरी गोष्ट होती की अतिशय स्ट्रिंजंट पनिशमेंट काय असू शकतात ते या ऍक्ट मध्ये डिफाईन केलंय की कशा प्रकारे पनिशमेंट असल्या पाहिजेत. या ऍक्टचे वेगवेगळे ऑफेन्सेस आहेत. ते ऑफेन्सेस इंडियन पेनल कोड किंवा म्हणजे इट क्रिएट्स न्यू टाइप्स ऑफ ऑफेन्सेस नॉट ऑलरेडी बीइंग इन अ इंडियन पेनल कोड. म्हणजे नव्याने जे ऑफेन्सेस होऊ शकतात, जे प्रॉब्लेम होऊ शकतात, जे क्राईम्स होऊ शकतात ते इंडियन पेनल कोडमध्ये ऍड केलेत किंवा हे ऑफेन्सेस जे नव्याने क्रिएट झालेले आहेत ते प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट इन 1955 PCRA मध्ये पण नाहीयेत. ओके, यात डेफिनेटली असं सांगितलंय की SC/ST क्रायटेरियामध्ये असलेल्या लोकांवरती जेव्हा अत्याचार होत असेल किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना सहन होत असेल, पण हा त्रास कुणाकडून होत असेल तर आउटसाइड SC/ST कम्युनिटी, तरच त्याला PAA अंडर रजिस्टर करता येतं. ओके, पण जर इंटरनल ग्रुपमध्ये झालं तर त्याच्यासाठी हा ऍक्ट लागू होत नाही. म्हणजे SC लोकांनी SC लोकांवर, ST लोकांनी SC लोकांवर अशा कुठच्या प्रकारे जर ऑफेन्स क्रिएट केला, ऑफेन्स दाखवला तर ह्या कायद्यान्वये त्याला शिक्षा होत नाही. त्याला वेगळे कायदे आहेत. असं होत नाही की शिक्षा होत नाही, शिक्षा होते पण या कायद्याच्या अंडर होत नाही. ओके, it has provision for the attachment or forfeiture of property of the person which has been used for commission of that offenses. म्हणजे या कायद्यान्वये त्या माणसाला केलेल्या क्राईमच्या अंडर शिक्षा देण्याची पूर्णतः अशी सोय केलेली आहे. स्पेशल कोर्ट त्यासाठी असतं, स्पेशल कोर्ट टू ट्राय द ऑफेन्सेस. ट्राय ऑफेन्सेस याचा अर्थ केस लढवण्यासाठी. ओके, केस को कोर्ट में लेके जाने के लिए स्पेशल कोर्ट होता है ये एक्ट के लिए. इसके साथ साथ जो भी विक्टिम्स है, जे कोणी त्रासलेले आहेत, जे कोणी विक्टिम आहेत त्यांना कंपन्सेशन, रिलीफ, रिहॅबिलिटेशन हे सगळं मिळतं. सो दॅट इज कंपन्सेशन, रिलीफ और रिहैबिलिटेशन पॉसिबिलिटी विक्टिम्स के लिए होती है या फिर लीगल हेयर्स मतलब कायदेशीर वारसदार, ओके, उनको भी होती है. एंड लास्टली we can say that atrocities against SCs and STs continue to take place. The PAA directs the government to set up mandatory periodic monetary system at district, state and national level. So according to this law अशा कमिशन्स किंवा अशा कमिटी सेट करणं ज्या मॉनिटरिंग करतील म्हणजे कशा प्रकारे काम होतंय आणि अजूनही जर ह्याच्याबद्दल ऑफेन्सेस, इश्यूज क्रिएट होत असतील तर ते कसे सॉल्व्ह करता येतील यासाठी डिस्ट्रिक्ट लेवलवर, जिल्हा लेवलवर, स्टेट लेवलवर, राज्य लेवलवर आणि नॅशनल लेवलवर कमिशन्स तयार करणं, मॉनिटरी सिस्टीम तयार करणं हेही या कायद्यान्वये
करता येऊ शकतं. पण असं आहे की या कायद्यान्वये PA इज व्हेरी स्ट्रिंजंट अँड कंपल्सिव्ह, म्हणजे अतिशय स्ट्रिक्ट ऍक्ट आहे आणि तरी विक्टिमला कंपन्सेशन, रिलीफ, रिहॅबिलिटेशनच्या पॉसिबिलिटी आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन मात्र इज अ काइंड ऑफ पुअर. म्हणजे आतापर्यंत जोपर्यंत हे पुस्तक ऑब्व्हियसली लिहिलं गेलंय तोपर्यंत इट इज अ शॉकिंग रिव्हिलेशन दॅट केसेस ज्या दर्ज होतात, जे FIR दर्ज होतात, ओके, त्या रेकॉर्ड केलेल्या गेलेल्या केसेसचा नंबर इज लेस दॅन 30% against the average of 42% for all the cognizable offenses under IPC. इंडियन पेनल कोडच्या खाली रजिस्टर्ड होणाऱ्या ज्या केसेस या 42% जर मानल्या गेल्या म्हणजे होतात, तर त्यांच्याही पेक्षा कमी म्हणजे लेस दॅन 30% केसेस रजिस्टर्ड होतात. ओके, दॅट वॉज अबाउट PAA, दॅट इज प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज, राईट, ऍक्ट. सो होपफुली तुम्हाला हा PAA लक्षात राहिला असेल. तुम्ही जर प्रश्न बघितलेत, मोठे प्रश्न, तर तुम्हाला अनालाइज द प्रोव्हिजन ऑफ PAA असा किंवा असे हे जे दिलेत क्वेश्चन, अशा प्रकारचे क्वेश्चन डेफिनेटली येऊ शकतात आणि त्यात कशा प्रकारे आपण आपलं उत्तर दिलेल्या नोट्सच्या माध्यमातून बसवायचं हे तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, म्हणजे तुम्हाला यात काय लिहायला लागेल याचा अंदाज परीक्षेला गेल्यावर नाही लिहायला घ्यायचा. So it is not the time when you are going to exam and then while writing paper you will be thinking, okay, what I am writing about PA. It should be clear in your mind beforehand. आपके मन में वो पूरा का पूरा पहले ही तैयार रहना चाहिए कि okay, I am going to talk about this. मैं ये बोलने मतलब ये लिखने वाली हूँ या ये लिखने वाली हूँ या ये लिखने वाली हूँ. Okay, so that was about PAA. Let's go ahead. It's a violation of rights for scheduled caste. मतलब जो राइट्स है, कॉन्स्टिट्यूशनल राइट जो हमने देखे शेड्यूल्ड कास्ट लोगों के लिए, उसका वायलेशन होना, मतलब वी कैन से देर इज दिस कॉन्स्टिट्यूशनल एंड लीगल प्रोविजंस गिवन बाय द स्टेट, लेकिन फिर भी ऑब्वियसली दीज राइट्स आर टू प्रोटेक्ट द राइट्स, लिविंग स्टाइल of SCs and uplift them, but still these people suffer a large due to injustice even today. और इसीलिए ये कैसे वायलेशन्स हो सकते हैं, कैसे ये ब्रेक हो सकता है जो हमने राइट्स में बोला है, कशा प्रकारे दिलेल्या हक्कांची पायमल्ली होऊ शकते, याबद्दल आपण बोलणार आहोत किंवा याबद्दल पुढे डिस्कस केलंय. ओके, मला माहिती आहे हे खूप बोरिंग आणि अतिशय सकाळ सकाळ तुम्हाला खूपच बोरिंगचं वाटू शकतं, बट लेट्स कंटिन्यू विथ दिस आणि याच्यानंतर काही एक्साइटिंग करायला आहे का ते आपण बघूया. ओके, विल थिंक. सो पहिली गोष्ट, लेट्स रीड. मी तुमच्यापैकी कुणाला सांगते ते वाचायला आणि तुम्ही ते मला वाचून दाखवा. ओके, लेट मी थिंक. ओके, दिव्या केळकर, Yes, ma'am. would you please read it out? Social discrimination and exclusion. तुमच्या स्क्रीनवर मी ओपन केलंय. I'll just make it bigger. Yes, ma'am. Okay, please read it out. Social discrimination and exclusion. Although untouchability has been abolished, its practice continue in some parts of the country, especially in rural areas. Untouchability is practiced usually by way of preventing them from fetching water from common sources like ponds and community tube wells, drinking tea from common cups or glasses in local tea stalls, walking through the common pathways, using footwears to talk, and wearing clean clothes and valuable amendments, and from entering religious places like temples, etc. Social discrimination and exclusion of Dalits result in low confidence, denials of opportunities, poverty, excessive dependency, exploitation, insult, and so on. Thank you so much, and it was nice. By the way, it was Thank you. denial. Okay. सो असा विचार करा की अनटचेबिलिटी ही एक प्रॅक्टिस होती. ओके, अस्पृश्यता ही
त्याच्या बरोबरीने अशा अनेक गोष्टी होत गेल्या किंवा होत होत्या की ज्या सोशल डिस्क्रिमिनेशन म्हणजे सामाजिक असमानता या क्रायटेरिया अंडर येतात. तो व्हॉट वी कॅन से इज देर इज दिस डिस्क्रिमिनेशन by which you are denied the opportunity, you are suffering from extreme poverty, excessive dependency on the people who are supposed to be on the higher hierarchy. They are not, but they were supposed in a way. And then there was exploitation, there was lot of insult. It was not humane behavior at all. कुठल्याही प्रकारे मानवी असं वागणं ते नव्हतं, तर अतिशय अमानुष वागणं होतं. ओके. आणि म्हणून हे डिस्क्रिमिनेशन हीच तर व्हायलेशन आहे SC किंवा ST इव्हन क्रायटेरिया अंडर येणाऱ्या लोकांसाठी अशा प्रकारचं व्हायलेशन आहे. सो व्हॉट आर द क्राईम्स अगेन्स्ट SCs? ओके, आय सी हू कॅन रीड. ओके, इज देअर एनीवन हू वॉन्ट टू रीड सो दॅट मला एवढ्या लोकांना बघायला लागत नाही. इज देअर एनीवन? Please raise your hand if you want to. Really? Nobody? Yes. Akshata, I can see your hand. Anybody else? Please keep raising your hand so that I can see. Akshata, please read out. Crime against SCS, in addition to the so-called soft crimes such as social exclusion, Dalits have to suffer from harsher crimes as well. The brutal crimes include setting their house ablaze and looting their household valuables, illegal occupation of their limited source of sustenance land, poisoning or falling off their main source of drinking water, destroying their crops, forcing them to consume human excrete and urine, piercing needles into their eyes to blind them, chopping off their heads or and limbs, rape and murder, and parting Dalit women neck. ओके. सो तुम्ही बघताय मी जे तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये म्हटलं होतं, थँक्यू अक्षता, दॅट वॉज वंडरफुल, की ओव्हरऑल ना माणसाला माणसासारखी वागणूक देणं. थिंक अबाउट इट. ओके, अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. जेव्हा आपण सगळेजण जन्माला आलो असू, नॉट दिस जनरेशन, ओके, आय एम टॉकिंग अबाउट ह्युमन इव्होल्युशन. जेव्हा अगदी सुरुवातीला माणूस पृथ्वीवर आला असेल तेव्हा यातल्या कुठच्याही गोष्टी नव्हत्या. कास्ट म्हणजे जात, क्रीड म्हणजे ज्याला आपण जाती जमाती असं म्हणतो, कुठलाही रिलिजन म्हणजे धर्म. सो आपण माणसं होतो फक्त, बरोबर. आणि बाय द टाइम धर्म इव्हॉल्व्ह होत आला, बाय द टाइम रिलिजन ही गोष्ट इव्हॉल्व्ह होत आली. मी कुणाच्या बिलीफ्स बद्दल काही म्हणत नाही, ते त्यांचे त्यांचे बरोबरच असतात. ओके, स्वतःसाठी वैयक्तिक ते बरोबर असतात. पण म्हणून इथे कुठल्याही प्रकारच्या कास्ट क्रीड याविषयी जास्त बोलणं नसून इथे जास्त बोलणं कशाबद्दल आहे की ऍज अ ह्युमन बिईंग आय हॅव अ पॉवर, माझ्याकडे शक्ती आहे, तर मी त्या शक्तीचा वापर दुसऱ्याला मदत न करता दुसऱ्याला अतिशय छोट, नीच, कनिष्ठ ठरवून, मतलब दूसरों को छोटा दिखाने के लिए करने वाली हूँ. सो दैट वॉज अबाउट इट. ये इसके लिए हमें ये जो क्राइम्स दिए विच आर वेरी बैड, राइट, यू कैन सी ये जो सब लिस्ट आउट किए हैं वो बहुत ही गंदे, घिनोने, अतिशय किळसवाणे आणि अतिशय इनह्युमन म्हणजे अमानवी आहेत. आणि अशा प्रकारचं कुणालाच क्रायटेरिया नको, कुठल्याही प्रकारची कम्युनिटी नको, असं काही नाही. कुठल्याही माणसाच्या नशिबात अशा प्रकारचं बिहेवियर आलंच नाही पाहिजे. आणि मग जेव्हा असे क्राईम घडताना दिसत होते सतत, कारण मला माझी पॉवर दाखवायचे की मी तुझ्यापेक्षा मोठा आहे किंवा मोठी आहे. ओके, सो या प्रकारच्या क्राईम्सना आळा घालणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचे क्राईम कसे रेकॉर्ड केले गेले. NCRB हा भारताचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो असं त्याचा फुल फॉर्म आहे. म्हणजे भारतात घडणारे सगळे गुन्हे हे NCRB रेकॉर्ड करतं. आता हे कुठल्या तरी एका सर्टन
टाइप्सचं आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे नोटमध्ये सगळ्या प्रकारचे क्राईम्स यात इन्क्लूड केले गेले नाहीयेत. पण तरी 2014ला 2014ला इंडियामध्ये 40,401 क्राईम दिसत होते. 2015ला 38,670 असे इयरला एका वर्षात क्राईम दिसत होते. 2016 मध्ये ते 40,801 इतके दिसत होते. ओके, सो व्हॉट वर दिस क्राईम, हे कशाची टोटल आहे क्राईम्सची, तर दीज आर द बिलो आर द फिगर्स फॉर द इयर 2016. म्हणजे बाय द टाईप ऑफ क्राईम कशा प्रकारे झाले, तर पहिली गोष्ट मर्डर, 786 मर्डर झाले इन द इयर 2016. ओके, जे रेकॉर्ड झाले पोलीस केसेस. ओके, अटेम्प्ट टू कमिट मर्डर म्हणजे तुम्हाला कळलंच असेल ऑब्व्हियसली की प्रयत्न करणं मर्डरचा. सो अशा केसेस होत्या 733. ग्रीवियस हर्ट म्हणजे अतिशय जास्त दुसऱ्याला हर्ट करणं, त्रास देणं. आता हे हर्ट म्हणजे डेफिनेटली फिजिकली हर्ट असतं. सो दॅट इज 1071. असॉल्ट ऑन द SC विमेन टू आउटरेज हर मॉडेस्टी, त्यांची विनयभंग, असॉल्ट म्हणजे त्यांच्यावर अतिशय त्रास देण्यासारखं ऍक्शन घेणं, क्राईम करणं. सो हा होता 3172. किडनॅपिंग अँड ॲबडक्शन, तुम्हाला आता हे माहितीच किडनॅपिंग आणि ॲबडक्शन म्हणजे काय असतं ते. सो दॅट इज 855. आणि रेप्स वर 2541. सो ही तुम्ही जर या फिगर बघितल्यात आणि हे मी काही दिलेले किंवा पुस्तकाने त्यांच्या मनात दिलेले नंबर नाहीये, तर पोलिसांकडे ज्या FIR दाखल होतात त्याच्या थ्रू NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो हे ओव्हरऑल मेजर करत असतं आणि आपल्याला रिपोर्ट देत असतं. अँड दिस इज लाईक अ व्हेरी हार्श रियालिटी जेव्हा आपण हे सगळं बघतो. ओके, सो होपफुली तुमच्या लक्षात येत असेल जेव्हा मी म्हणते की पूर्वी हे सगळं घाणेरडे प्रकार, अतिशय चुकीच्या ऍक्शन्स होतच होत्या, पण म्हणून आपण आजही सुधारलेलो आहोत असं म्हणता येत नाही. आपल्यात अजूनही कुठेतरी माझं पॉवर, माझी शक्ती, माझा राईट असं प्रचंडपणे दाखवण्याची लोकांवर कुठे ना कुठेतरी खुमखुमी असते. अँड दॅट्स अ व्हेरी रॉंग थिंग, व्हेरी 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 रॉंग थिंग. ओके, सो दॅट वॉज क्राईम अगेन्स्ट SCs. आता आपण बघणार आहोत इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिक दृष्टीने कसं काही एक्सप्लॉयटेशन होऊ शकतं. Okay, are you getting it? So let's see who can read it out for us. Anybody else who wants to read? Raise your hands. Yes, Mehak, please do it. Most of the Dalit households lost their traditional occupations during the pre-independence period because of British government's unjust policies. Due to lack of education and other skills, they had no option but to become landless laborers. Large number of SCs become bonded laborers. Although the bonded labor system has been eliminated, exploitation of SCs as landless laborers continues in some parts of the country. Land reforms laws which make the tiller of the land its owner have not been effectively implemented in many states. Very good. Very good, Mehak. बहुत ही अच्छा. So you can see कि इकोनॉमिक एक्सप्लॉयटेशन कैसा हो सकता है. हमारे यहाँ जब ब्रिटिश लोगों का राज्य शुरू हुआ, जब उन्होंने हमारे यहाँ आकर कॉलोनीज मतलब उनको कॉलोनी शुरू हुआ, तो ब्रिटिश एरा के अंडर हमारे यहाँ उनके बहुत ही अनजस्ट मतलब अनलॉफुल पॉलिसीज थे. त्यांची नीतीच अशी होती, फोडा आणि राज्य करा. दैट मीन्स ब्रेक एंड रूल. ओके, तो वो लोगों के बीच में मतलब ऐसे जाकर उनके बीच में वो दरार पैदा करते थे. ते कम्युनिटीज मध्ये हिंदू मुस्लिम असो, छोट्या छोट्या जातीपाती, त्यांना कळलं होतं की इंडिया being a huge country divided into so many states, it has so many possibilities of more division. जर समजा लोकांमध्ये आपण जास्त प्रमाणावरती भांडणं लावली तर आपलं काम सोपं होईल, कारण लोक एकमेकात भांडत बसतील. दे विल फाईट अमंग देअर सेल्फ अँड देन आपल्याला देमसेल्फ, आणि आपण एकदम आरामात आपलं राज्य करू शकू, कारण त्यांची सगळी शक्ती ही एकमेकात भांडण्यातच जाईल. So you can see that
त्यांचे जे ट्रॅडिशनल ऍक्ट, त्यांचे जे ट्रॅडिशनल पॉलिसी होती, याच्यामुळे नेहमीच कमी पॉवर मधल्या लोकांमध्ये अन्याय होत आलाय. तेव्हा तर सगळ्या भारतीयांवर अन्याय होतच होता. आपण डिपेंडंट होतो, आपलं स्वातंत्र्य आपल्याकडे नव्हतं. ड्यू टू लॅक ऑफ एज्युकेशन अँड अदर स्किल्स दे हॅड नो ऑप्शन बट टू बिकम लँडलेस लेबरर्स. आणि त्यामुळे अशाही वेळी SC कम्युनिटी सारख्या लोकांवर, ज्यांच्याकडे खूप कमी लँड होती किंवा नव्हती, त्यांच्याकडे खूप सारी कर्ज होती, ते एक्स्ट्रीमली बॅकवर्ड होते त्यावेळी. तर त्यावेळी त्यांना बॉन्डेड लेबर सारखे प्रॉब्लेम निर्माण झाले. त्यांना काही ऑप्शनच नव्हता की त्यांना लँडलेस लेबर बनावं लागलं. पण ही बॉन्डेड लेबरची सिस्टीम, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेक्चरला बॉन्डेड लेबर म्हणजे काय असतं. ही बॉन्डेड लेबरची सिस्टीम एलिमिनेट केल्यावरही त्यांचं एक्सप्लॉयटेशन कमी झालंय, पण थांबलं नाहीये. आणि त्यामुळे इवन दो देर वर लँड रिफॉर्म लॉज असे झाले आपल्या देशात, आणि त्यामुळे त्या शेती म्हणजे कसेल त्याची शेती अशा अंडर, मतलब जो भी फार्मिंग करेगा उसको वो जमीन मिलेगी, ना कि अपने खुद का जो लीगसी है, मेरे पास थी, मेरे पुरखों के पास थी, ऐसा कुछ नहीं है. दादा परदादा कोई भी जो अभी वहां पर काम कर रहा है उसको वो जमीन मिलेगी. ऐसे बहुत लैंड रिफॉर्म्स हो गए. ये लॉज थे, ओके, लॉज है हमारे यहाँ. तो फिर भी जितना ये इम्प्लीमेंट करना चाहिए था उतना स्टेट से, मतलब गवर्नमेंट से हुआ नहीं, जो तब चल रहे थे गवर्नमेंट. और इसकी वजह से फिर भी इनका इकोनॉमिक एक्सप्लॉयटेशन हो रहा है. इकोनॉमिक एक्सप्लॉयटेशन होने के कारण वो पुअर है, मतलब कुछ लोग, और उनका बेसिक नीड्स फुलफिल नहीं होते, तो उनका स्टैंडर्ड ऑफ लिविंग कम हो जाता है. तो ये सब चीजें हैं जो इकोनॉमिक एक्सप्लॉयटेशन के अंडर आती है, जो एक्चुअली लिविंग राइट्स है SC कम्युनिटीज के, वो शायद कम हो सकते हैं. मतलब दे कैन बी वायलेटेड और इट शुडंट हैपन. सो दैट्स वाई PA के अंडर, या फिर हमने देखा था उनका नेशनल कमीशन, लास्ट लेक्चर में ही देखा था इफ यू रिमेंबर, कि उनका ग्रीवन्स सेल आहे, मतलब ऐसा कुछ आपका कंप्लेंट है, काही तक्रार असेल तर तुम्ही तिथे दर्ज करू शकता असं वालं. सो प्लीज डू रिमेंबर अबाउट दॅट. ओके, लेट्स सी द नेक्स्ट वन, हेल्थ, न्यूट्रिशन अँड एज्युकेशन. सो एनीबडी एल्स? मला माहिती आहे तुम्ही खूप सारी मुलं आहात, त्यामुळे मी विचारते, अदरवाईज मी डायरेक्ट तुम्हाला बोलायला सांगणार आहे. चित्र नंतर, चित्र काढायचे असतील तर नंतर तुम्हाला मी वेळ देईन. डोंट डू दॅट. ओके, इज देयर एनीवन? येस अंबर, प्लीज स्टार्ट. Health, nutrition, and education, social and economic exclusion has resulted in poor outcomes for SCs as far as their health, nutrition, and education are concerned. Their condition can be summarized in following points. SC ते पण वाचू ना. Point A, SC women have a higher percentage with body mass index BMI is greater than less than 18.5. Malnutrition in SC women 41% is higher and worsening than national average 36%. More than 50% of SC children are underweight and stunted. More than 70% SC children have anemia. Infant mortality rate IMR in SCs is higher 66.4 than national average 50. Under 5 mortality rate in SCs is higher than 88.1 than national average 74.3. 67.0% of SCs households had no toilet facility as compared to the national figure of 49.2%. A higher percentage of SC children, 22.8, remain out of school than national average of 19.2.
only 60.5% SCs are literate in rural areas are compared to the national average of 67%. करेक्ट. सो व्हेरी वेल रेड. यू कॅन सी दॅट जेव्हा हेल्थ, न्यूट्रिशन आणि एज्युकेशनची गोष्ट केली जाते तेव्हा वेगवेगळ्या इंडिकेटर्सवर बेस. इंडिकेटर म्हणजे काय? थोडक्यात असा विचार करा, तुमची कॉलेजमधली प्रगती ही कोणत्या इंडिकेटरवर मेजर केली जाते सांगा बरं मला. तुम्ही कॉलेजमध्ये किती बेटर आहात, किती काम केलंय, हे तुम्हाला कशावरून लक्षात येतं? तुमचं रिझल्टवरून. Result. करेक्ट. List. करेक्ट. मार्क लिस्ट, रिझल्ट, तुमचे मार्क्स, पर्सेंटेज. सो ह्याला म्हणतात इंडिकेटर. सो तसं जर समजा डेव्हलपमेंट बद्दल बघायचं असेल तर हेल्थ, न्यूट्रिशन, एजुकेशन ये 3 इंडिकेटर्स मतलब ये 3 एस्पेक्ट्स के लिए जो इंडिकेटर्स लगते हैं, जैसे BMI, बॉडी मास इंडेक्स. तो आप अगर देखो तो यहाँ पर कुछ ऐसे इंडिकेटर्स दिए जिससे हमें पता चलता है कि अभी भी हमें बहुत ज्यादा काम करना है फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ SC community, ST community, or even the people who are in a backward sector. Okay, so पहला वाला क्या है? SC women have higher percentage of body mass index, 18.5. I think you know BMI. Okay, it was in your basic science. Let's see malnutrition. What is malnutrition? तो जितना कैलोरी इंटेक एक दिन में होना चाहिए उतना नहीं होना, दैट इज अ माल न्यूट्रिशन. और एक दिन के लिए नहीं, बहुत दिन के लिए ऐसा कंटिन्यूअस चलता है. तो अगर आप SC विमेन, क्योंकि वी आर पर्टिकुलरली टॉकिंग अबाउट SC कम्युनिटी, scheduled caste community, so we can say SC women has malnutrition about 41% in India, which is higher, too much higher. असा विचार करा की SC women पैकी 41% लोक, 100 पैकी 41% स्त्रिया यांना योग्य प्रकारे खाणं मिळत नाहीये. Okay, it is higher and worsening that national average, whereas on a national basis जर सगळ्या लोकांना कन्सिडर केलं तर आपल्या भारतातल्या 36% महिला, that is 36% in India, they are suffering from malnutrition. So even we can say that there is a caste based discrimination in malnutrition or health faculty, okay, or health aspect. Then there is more than 50% SC children are underweight and stunted. Stunted याचा अर्थ स्टॅग्नंट किंवा असं आपण म्हणू ग्रोथ स्टंटेड असते, म्हणजे ग्रोथ थांबणं. ओके, ती खोळंबून राहणं. ओके, सो मोर दॅन 50% SC चिल्ड्रन आर अंडरवेट, म्हणजे त्यांचं वेट कमी आहे ऍव्हरेज वेट पेक्षा, जेवढं असलं पाहिजे त्यापेक्षा, अँड दे आर स्टंटेड. More than 70% SC children have anemia. Do you know why anemia is caused? Anybody? खून की कमी. Correct. Very good. आयन की कमी की वजह से. Who was that? Could you please repeat your name? आपने किसने बोला आयन की कमी? मैं देख नहीं पाई. मैम. Oh, Meg. Okay. So good one on that. आयन की कमी होने से एनीमिया होता है डेफिनेटली. और ऐसे बोला जाता है कि इवन ऑन अ नेशनल बेसिस अगर हम किसी कम्युनिटी या किसी की बात ना करें तो भी इंडियन वीमेन आर ऑन द हायर साइड ऑफ हैविंग एनीमिया. लेकिन पता ही नहीं चलता, हम इतना ध्यान ही नहीं देते कि हमें एनीमिया है. तो वी हैव टू बी अवेयर अबाउट इट. लेकिन SC कम्युनिटी के बारे में बात करते हुए more than 70% SC children have anemia. Okay, जो भी इस मीटिंग में ज्वाइन हुए हैं तो उनके लिए एक इंस्ट्रक्शन है, प्लीज गेट रिमाइंडर ऑफ इट एंड रिमेंबर दिस, कि आपको यहाँ पर अभी के लिए चैट बॉक्स में मुझे आपके नाम और नंबर और आप कौन से फैकल्टी में बिलोंग करते हो, BSc, BCom, ये डालना है. और जैसे कि मैं ये वीडियो अपलोड कर देती हूँ, आपको फिर से एक बार वही आप वीडियो के कमेंट्स में भी डालना होगा, सो दैट वी कैन क्रॉस रेफर और आपके अटेंडेंस लग पाए. ओके, सो प्लीज वो आप डाल दो. ओके, प्लीज सुन लो पहले आपका नाम, आपका रोल नंबर, लास्ट ईयर का, और उसके साथ साथ आपकी फैकल्टी. ओके, इन्फेंट मोर्टालिटी रेट क्या है? इन्फेंट मोर्टालिटी रेट मतलब जब बच्चा पैदा होता है
तो पैदा होने के बाद कुछ देर में ही या फिर कुछ महीनों में, कुछ दिन में अगर उसकी डेथ हो जाती है, दैट इज कॉल्ड इन्फेंट मोर्टालिटी रेट. इन्फेंट मतलब छोटं बाळ. ओके, सो SCs in SCs is higher 66.4% than national average. सो तुम्ही बघू शकता नॅशनल ॲव्हरेज 50% आहे, म्हणजे भारतात इन्फंट मोर्टॅलिटी रेट किती आहे? 50 हा. अर्थात हे पर्सेंटेज नाही, आय एम रिअली सॉरी. दिस इज द नंबर आउट ऑफ 1000 चिल्ड्रन. सो इन्फंट मोर्टॅलिटी रेट हा जेंडर रेशो सारखाच आउट ऑफ 1000 मोजला जातो. Infant mortality rate, remember, okay? So under 5 mortality rate in SCs is higher 88.1% than national average 74.3. म्हणजे अंडर 5 mortality म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं त्यानंतर 5 वर्षापर्यंतच्या काळात जर त्याचा मृत्यू झाला, अगर बच्चे की डेथ 5 साल से पहली होती है तो इसे अंडर 5 mortality बोलते हैं. और ये अंडर 5 mortality rate है वो भी आउट ऑफ 1000 हो जाता है. ओके, सो अंडर 5 mortality rate in SCs is higher 88.1 than national average 74.3. मतलब नेशनली ऐसे 74.3 बच्चों की जान जाती है क्योंकि अंडर 5 mortality है इंडिया में. आई नो दीज आर वेरी हार्शर फैक्ट एंड वेरी बैड फैक्ट्स इन अ वे, बट स्टिल गुड वन. हमारे पास 83 बच्चे और मुझे मैसेज 89 लोगों के आए हैं. आई एम लाइक वाओ, राइट? ओके, अपने अपने दोस्तों का मत कीजिए. ओके, आई नो कौन कौन मीटिंग में आता है, और इसी की वजह से मैंने आपको वीडियो में भी डालने के लिए बोला है और यहाँ पर भी, सो दैट आई कैन क्रॉस चेक द फैक्ट किसने देखा है और कहाँ पर देखा है. ओके ओके, कूल. सो 67% SC household had no toilet facility as compared to the national figure 49.2. तो इन जनरल नेशनल फिगर ही बड़ा है. नेशनल फिगर में ऐसा बोला जाता है कि इंडिया में 49.2 मतलब 50% घरों में टॉयलेट फैसिलिटी नहीं थी. लेकिन अब देखो, अगर आप सिर्फ SC कम्युनिटी के बारे में बात करो, इट इज 67%. Okay, a higher percentage of SC children 22.8 remain out of school than national average 19.2. मतलब आउट ऑफ स्कूल रहने के लिए अब हम एजुकेशन फैक्टर पे आए हैं, राइट? तो एजुकेशन में SC कम्युनिटी के 22.8% चिल्ड्रन दे रिमेन आउट ऑफ स्कूल, स्कूल से बाहर रहते हैं. whereas in India 19.2% children remain out of school. Only 60.5% SCs are literate. मतलब लिटरेसी रेट कितना है? एडल्ट लिटरेसी रेट 60.5%, whereas नेशनल लेवल पे ये परसेंटेज 67 है, विच इज हाइयर. सो होपफुली आपको आई एम रियली सॉरी, होपफुली आपको ये समझ में आ रही होगी फैक्ट कि क्यों बैकवर्डनेस दिखाई देता है. और इसको ये जो इश्यूज क्रिएट हो रहे हैं, ये जो क्राइम्स हो रहे हैं, ये जो हेल्थ रिलेटेड, एजुकेशन रिलेटेड, इकोनॉमिकल एस्पेक्ट, फिर न्यूट्रिशन रिलेटेड एस्पेक्ट है, ये कैसे भर पाएंगे हम अपलिफ्टमेंट कैसे करेंगे, ये इशू रिजॉल्व कैसे करेंगे? तो डेफिनेटली इसके लिए ये रिड्रेसल सिस्टम है. जो भी वायलेशन हो रहा है एक्ट्स का, वो वायलेशन कम करने के लिए आप रिड्रेसल मतलब आप अपनी कंप्लेंट लॉन्च कर सकते हो. और आप ये बहुत ही अच्छा तरीका है सो दैट आपका आवाज, आपकी जो आवाज आहे कोई सुन पाए. ओके, तुमचं जे सांगणं असतं ते ऐकणं हे रिड्रेसल सेलचं काम असतं. So this is the redressal of violation of rights of SCs and other vulnerable sections. Okay, so एक सेकंद, मला बघू तरी द्या चॅट मध्ये नक्की तुम्ही एवढं सगळे काय लिहिताय. इतके लोकच नाहीयेत आणि तुम्ही चॅट मध्ये लिहिता काय आहात? ओके, इट्स ओके पीपल, मला कळलंय तुम्ही आल्यात आणि तुम्हाला लक्षात येतं रे तुमचं नाव असतं तिथे कोणी टाकलाय मेसेज ते. सो मला कळतं की ज्याने मेसेज टाकलाय त्याचंच नाव येते खाली की नाही ते. सो डोंट वरी,
मी दोन्हीकडे व्हिडिओमध्ये युट्यूबमध्ये पण आणि याच्यात पण क्रॉस चेक करणार आहे. सो ऑल्दो देयर आर कॉन्स्टिट्यूशनल एंड लीगल प्रोविजंस, जैसा हमने बोला कि हमारे पास सभी तरीके के एक्शंस है, हमारे पास राइट्स है, हमारे कॉन्स्टिट्यूशन ने बताया कि हम सब सेम है, हम सब एक है, लेकिन फिर भी इनका जो इम्प्लीमेंटेशन है राइट्स का, लीगल लॉज का, वो लेटर एंड स्पिरिट, मतलब सिर्फ ऐसा नहीं रहना चाहिए कि इन राइटिंग है, तो वो एक्शंस में भी दिखना चाहिए. सो इट शुड बी इन देयर लेटर एंड स्पिरिट. इम्प्लीमेंटेशन शुड बी इन अ लेटर एंड स्पिरिट. So legal provisions for rights without their actual enjoyment have no value. In the sense, लीगल प्रोविजंस अगर आप इम्प्लीमेंट नहीं करते तो सिर्फ कॉन्स्टिट्यूशन में होने का कुछ मतलब ही नहीं है. On our constitution by article 32 and article 226 has recognized every individual's right to seek redressal from the courts if his or her rights are violated. प्रत्येकाचे भारतातल्या कुणाचेही हक्क जर डावलले जात असतील, कुठलाही राईट व्हायलेट होत असेल, देन बाय आर्टिकल 32 और बाय आर्टिकल 226 कोई भी इंडिविजुअल जाकर अपने आर्टिकल के बारे में आर्टिकल नहीं, अपने राइट का जो वायलेशन हो रहा है उसके बारे में कंप्लेंट कर सकता है इन द रिड्रेसल फोरम. दिस राइट इज कॉल्ड राइट टू कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीज. सो रिमेंबर, इसके ऊपर क्वेश्चन आ सकता है अगर इट इज लाइक MCQ. सो समथिंग कि इट्स अ राइट टू कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीज टू seek redressal from the courts from a person's if the person's rights are violated. ओके, जर आपले हक्क डावलले जात असतील तर ते हक्क परत मिळवण्यासाठी त्याबद्दल तक्रार करण्याचा हक्क अंडर द राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीज प्रत्येक माणसाला असतो. The judiciary, that is particularly a Supreme Court and High Courts, have been empowered to entertain and accept writ petitions for a person or persons whose rights are violated. रिट पिटिशन म्हणजे तुम्ही जनहित याचिका असं बद्दल नेहमी ऐकलं असेल खूपदा, बरोबर ना, पेपरांमधून किंवा असं. सो त्याबद्दल एम्पॉवरमेंट व्हावी याच्यासाठी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये अशी रिट पिटिशन दाखल करता येते आणि त्यांना तशा पॉवर दिलेल्या आहेत की कुठलाही राईट व्हायलेट होऊ नये म्हणून त्यांनी काम करायचं असतं. However, every one of us observe a glaring dichotomy regarding rights. Dichotomy याचा अर्थ राईट आहे किंवा राईट नाही. On the one hand, rights are recognized by law, and on the other hand, many of these rights are blatantly violated, particularly with the regard to that of vulnerable groups. vulnerable ग्रुप्स ते ज्यांच्या अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं, विमेन, SC, ST, OBC आणि असे अनेक मे बी कधी कधी डिसेबल पर्सन. सो जरी आपल्याकडे डायकॉटॉमी म्हणजे दोन्ही गोष्टी दिसून येतात, आपल्याकडे राईट आहेत पण ते व्हायलेटही होतात, आणि म्हणून काहीतरी यासाठी मशिनरी किंवा यासाठी एक सिस्टीम असणं गरजेचं आहे, ज्याला रिड्रेसल सिस्टीम म्हणतात, ज्याच्याबद्दल आपण उद्या शिकणार आहोत. सो आजसाठी आपण इथेच थांबूया. Have a very nice day ahead. Please, girls and guys, stay home, stay safe, okay? Have a nice day ahead. Bye-bye.